ठिकाणी NSCC स्पोर्ट्स यूट्यूबच्या माध्यमातून सन्माननीय डेव्हिस कप प्लेयर नितीन कीर्तने सरांच्या टीमबरोबर आपण आहोत आणि नितीन कीर्तने सरांनी आज बालेवाडी या परिसरामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे जे टेनिस काय असतं, जे तरुणांना ह्या भारतातील सर्व तरुणांना हे टेनिस कशा पद्धतीने खेळलं जावं आणि त्याच्यामधून काय करायला हवं ह्याची निश्चितच प्रेरणा आज या ठिकाणी दिली. जे आंतरराष्ट्रीय कोच, आंतरराष्ट्रीय खेळाडू बोलूनसुद्धा त्यांना मिळू शकणार नाही आणि अशा स्वस्तमध्ये त्यांनी हे या ठिकाणी ही प्रेरणेचं स्रोत या ठिकाणी मांडलेलं आहे. त्याच्यामधून मुलं कशी त्यांची मेंटॅलिटी असायला पाहिजे, जिगर कशी मेंटेन करायला पाहिजे आणि जे मेन टेनिससाठी काय आवश्यक आहे, मैदानावरती कोणते टेक्निक्स आणि टॅक्टिक्स असायला हवे, ह्या दृष्टिकोनातून ही मॅच आज खेळली गेली. नमस्कार सर. सर, आजची मॅच जी आहे ती तुम्ही 3 सेटमध्ये घेतली आणि 18 वर्षाचं म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त जे वयाचा फरक असूनही तुम्ही एक वेगळ्या तंत्र आणि टेक्निकनी मॅच जिंकली. त्या मॅच संदर्भात काय सांगाल सर? नाही, मॅच आजची चांगली होती. प्रिपरेशन चांगलं आलेलं माझं. होमटाऊनची मॅच होती आणि फायनलची मॅच होती. इम्पॉर्टंट मॅच होती कारण आत्तापर्यंत फुल टुर्नामेंट मी चांगला खेळलेलो. कालची सेमीफायनल पण चांगला गेलो. तर आज सेकंड सेटमध्ये पण काही चान्सेस होते, पण अब्दुल्लाने सेकंड सेट चांगला खेळला. पण थर्ड सेटमध्ये हीटमुळे बॉडीमध्ये क्रॅम्प्स येत होते, पण विल पॉवर, जिद्द होती. मला माझ्या गँगने चांगलं सपोर्ट केलं. गणेश होता, विनय होता, त्यांनी मला चांगलं सपोर्ट केलं. मॅचमध्ये प्रोत्साहन दिलं कारण कदाचित जर सपोर्ट नसता तर आजची मॅच कदाचित आज मला जमलं नसतं. सर, तुम्ही अशाच पद्धतीने जी नॅशनल जी गेम्स बालेवाडीच ठिकाणी झाल्या जे हैदराबाद किंवा कर्नाटक या राज्याने तुम्हाला अपील केलं होतं की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला काही गिफ्ट देऊ. तर त्या अनुभवाबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, आम्ही स्टेटसाठी खेळतो, आम्ही सिटीसाठी खेळतो. टेनिस हे मी आता आमच्या गुरूंकडनं शिकलो आहे की आपण टेनिस पैशासाठी हे करत नाही. मॉनिटरी रिवॉर्ड्स आर इम्पॉर्टंट. पण तुमचा असा पॉईंट होता की नॅशनल गेममध्ये आम्हाला 2-3 स्टेट्सने अप्रोच केलेलं की तुम्ही आमच्यासाठी खेळा. पण का आम्ही स्टेट चूज करतो? कारण एवढ्या वर्ष आम्ही स्टेटला रिप्रेझेंट केलं आहे. पुन्हा आमची सिटी आहे, महाराष्ट्र आमचं स्टेट आहे. तर महत्त्वाचं आहे की आम्ही आमच्या सिटीला अजून देऊ, यंग प्लेयर्स डेव्हलप करू. सिटीमधनं यंग प्लेयर्स येत आहेत, चांगले येत आहेत, फ्युचर चांगलं आहे. टेनिस हा पॉप्युलर स्पोर्ट आहे. अजून प्रोत्साहन मिळायला पाहिजे. मला अजून वाटतं की यंगस्टर्सना चान्सेस कमी मिळत आहेत. जरा प्रोॲक्टिव्ह स्टेप्स करायला पाहिजे सगळ्यांनी. आपल्याकडे एक फार चांगला असोसिएशन आहे, महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशनने खूप काम केलेलं आहे यूथ डेव्हलपमेंटसाठी, यूथ स्पोर्ट्ससाठी. अंडर 10, 12, 14, 16, 18मध्ये असे खूप स्कॉलरशिप्स देतात. तर आपलं स्टेट असोसिएशन चांगलं आहे. स्टेट असोसिएशननी, स्टेट गव्हर्नमेंटनी चांगले इनिशिएटिव्ह घेतल्या पाहिजेत. माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की टेनिस जरा निग्लेक्ट झालेलं आहे. लोकांना जे चुकीचं इम्प्रेशन आहे की टेनिस प्लेअर म्हणजे एकदम रिच फॅमिलीमधला, का त्याला खूप पैसे असतात, हे आपल्याला बदलायचं आहे. कारण हे खूप वर्षापासून आम्ही बघतो आहे. आता आमच्याबरोबर खूप लोक प्रॅक्टिस करतात. आता मी, गणेश, विनय यांच्याबरोबर खेळतो. माझा चुलत भाऊ संदीप, आम्ही दोघं यंगस्टर्सना प्रॅक्टिस देतो. पण एक निगेटिव्ह फिलिंग माझी अशीच आहे की टेनिस जितकं लोकांना वाटतं तितका अप्रोच बदलायला पाहिजे लोकांचा. टेनिस इज नॉट अ रिच मॅन्स गेम. आपल्याला वाटतं की रॉजर फेडररने $100 मिलियन केले, नडालने $100 मिलियन केले. तर फक्त 3-4 प्लेयर हे असे आहेत जे यांना रिवॉर्ड मिळत आहेत. टेनिसमध्ये इंडियात अजून तो बॅकअप नाही आहे. कॉर्पोरेट स्पॉन्सरशिप मी अजून पाहिलं नाही. आम्ही स्वतःची आमची लीग काढली, प्रीमियर टेनिस लीग. आमच्या लीगचे चेअरमॅन मिस्टर अनिरुद्ध देशपांडे सर आहेत. त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केलं या लीगमध्ये. आम्ही लीग चालू केली. लीगमध्ये आम्हाला 6 टीम आहेत. लीगची आयडिया काय होती की यंगस्टर्स, आता हे सगळे जे आहेत आमचे प्रॅक्टिस पार्टनर, गणेश, विनय माझा खूप जुना मित्र आहे आणि मला चांगलं मदत केली. सपोर्ट आज रोज माझ्याबरोबर मॅचेसला येत होता.
तर महत्त्वाची गोष्ट अशीच आहे की आम्ही जे करतो ते मॉनिटरी रिवॉर्डसाठी करत नाही. लीग चालू केली, टेनिस लीग का चालू केली की यंगस्टर्सना प्रोत्साहन मिळेल, यंगस्टर्सना मॉनिटरी रिवॉर्ड मिळून देत. आपले जे पुण्याचे प्लेयर आहेत, यंगस्टर्स आहेत, आता अर्जुन कडे, ऋतुजा भोसले, साहिल देशमुख, बंटिया, शिवानी इंगळे, हे जे यंगस्टर्स आहेत चांगलं करत आहेत स्टेजवर, त्यांना लीगमध्ये खेळण्याची अपॉर्च्युनिटीज मिळेल. लीग आता आमची 3rd एडिशन होणार आहे, ती डिसेंबर 2014मध्ये होणार आहे. तर प्रमोशन ऑफ टेनिस इम्पॉर्टंट आहे, पण जोपर्यंत आम्हाला कॉर्पोरेट स्पॉन्सरशिपची मदत मिळत नाही, अजून मी कितीही ट्राय केलं तरी हा निगेटिव्ह फीडबॅक मला का अजून एक्सपिरियन्स होतो आहे. आमचे सर जे आहेत अनिरुद्ध देशपांडे सर, त्यांनी आमची खूप मदत केली आहे. पण लोकांची मेंटॅलिटी तोपर्यंत जेव्हा बदलायला पाहिजे तर तेव्हाच टेनिसला बूस्ट मिळेल. आणि अशीच माझी इच्छा आहे की जसं मी संदीप, चंदन बाळ, गौरव नाटेकर, राधिका कानिटकर असे जे आम्ही पुण्याचे, आम्ही जाऊन पुढे देशासाठी खेळलो, अजून खेळतो. माझी अजून इच्छा आहे, कारण मी आत्ता अजून वेस्टर्न रेल्वेवर आहे बॉम्बे चर्चगेटमध्ये, त्यांनी मला चांगलं सपोर्ट केलं आहे. तर जी नेक्स्ट जनरेशन आहे, आमचे यंगस्टर्स जे आहेत जे आमच्याबरोबर खेळतात, का ज्यांना काही मदत लागेल आम्ही ऑलवेज आहे. कारण जो नेक्स्ट जनरेशन आहे आम्हाला तो डेव्हलप करायचा आहे. जसं पहिले होतं की महाराष्ट्राचे सगळे टॉप प्लेयर्स होते, आता आम्हाला तेच करायचं आहे. पुण्याचे प्लेयर आणायचे आहेत, महाराष्ट्राचे टॉप प्लेयर टॉप रँकिंगमध्ये पाहिजेत, इंडियन रँकिंगमध्ये, इंडियन टीममध्ये यायला पाहिजेत, असाच आमचा विचार आहे. निश्चितच सर, तुमचं जे योगदान आहे टेनिस क्षेत्रामध्ये, संघटन क्षेत्रामध्ये किंवा करिअर बेस मुलांची डेव्हलप करण्यामध्ये निश्चितच चांगल्या दर्जाचं आहे. आणि तुमच्या माध्यमातूनच भारतातील आंतरराष्ट्रीय टेनिस प्लेयर घडण्याची प्रक्रिया याच्यातून घडेल. त्याच्यामध्ये बरेच संघटन या ठिकाणी आहे, संघटना आहेत, परंतु जी जिगर आणि जिद्द जी मुलांना अपेक्षित आहे आणि त्याच्यामधूनच खरं तर कोणतेही ज्या कॅलॅमिटीज, अडचणी याच्यातून मुलांनी सावरायला पाहिजे. आणि रिच गेम जे लोकांच्यामध्ये अफवा पसरली, तर त्यामधून बाहेर येण्याची प्रक्रिया ही तुमच्या ह्या जिद्दी आणि जिगरमध्येच निश्चितच सामावलेली आहे. आणि तुमच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि पुणे हे टेनिसचं हब होण्याची निश्चितच शक्यता चांगली आहे. आणि इतर राज्याचे जे प्लेयर्स आहेत तुमच्या ह्या सहाय्यातून, सहकार्यातून आणि तुमच्या ह्या जिगरमधून निश्चित चांगल्या पद्धतीने शिकतील. धन्यवाद सर. थँक्यू.